तर आम्ही आज चाललेलो होतो बेळगावला. तर बेळगावला कशासाठी, तर भावाच्या घराची वास्तुशांती होती म्हणून म्हणलं चला कधीतरीच असा मौका मिळतो लग्नाचा किंवा कार्यक्रमाचा, कारण पुण्यातून इकडे यायचं म्हणलं ना तर जास्त करून शक्य होत नाही तनिषची शाळा असल्यामुळे. म्हणून म्हणलं चला तनिषची सुट्टी आहे तर एक ना एक चान्स मारून घेऊया. भावाच्या घराची वास्तुशांती होती. सकाळी 6:30 वाजता बसमध्ये बसलेलो, पण ह्या सगळ्या बसवरती कन्नड लिहिलं होतं, त्यामुळे इतकं सारं कन्फ्यूज झालेलं होतं ना. तर दोघा तिघांना विचारलं आणि त्यानंतर मग आम्ही बेळगावच्या बस स्टॉपवरती पोहोचलो. इतकं सकाळी सकाळी गरम होत होतं ना. आम्ही 10 वाजता तर बेळगावमध्ये टायमिंग होता पोचायचा. जास्त भूक लागलेली, त्यामुळे म्हणलं चला एक समोसा खायचा आणि त्याच्यानंतरच मग घरी जायचं. समोसा वगैरे खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर थोडीशी मिठाई वगैरे घेतली. नंतर मग भावाला फोन केला आणि मग तो भाव आल्यानंतर ना गाडीतून मग आम्ही सगळेजण घराकडे जायला निघालेलो. गप्पा मारत मारत मग घरी जाऊन पोचलो. घरी गेल्यानंतर थोडंसं एक हातपाय फ्रेश होऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेतलेलं होतं. वहिनी आणि भाऊ पूजेचं सामान वगैरे आणण्यासाठी ना मार्केटमध्ये जायचं होतं. ह्या दोघांचं असं काहीतरी गप्पा मारत एक ना TV बघत चालू होतं. भरपूर दिवसातून भेटलेले, त्यामुळे एक ना एक गप्पा मारत बसलेले. त्याच्यानंतर ना अशी काहीतरी आर्मी क्वार्टर होती. आर्मी क्वार्टरमध्ये राहतात, त्यामुळे एक ना जुन्या पद्धतीचीच क्वार्टर होती. भरपूर सारं म्हणजे एक नाही खराब पण झालेलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघीजण संध्याकाळच्या वेळेला त्यांना यायला उशीर होणार होता म्हणून इथं दोघीजण बहिणी चपात्या वगैरे लाटून घेतल्या. सगळा स्वयंपाक आवरला आणि त्याच्यानंतर आम्हाला पोळ्या पण करायच्या होत्या. जेवण वगैरे करून ना मग नंतर पोळ्या लाटायला घेतलेल्या होत्या. इथं एक गारव्यासाठी पोळ्या लाटायच्या होत्या. कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब